शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीत अशोक धोडींचा मृतदेह सापडला। अशोक धोडी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयात करण्यात येणार। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका, मात्र तरीही मला टार्गेट केलं जात आहे, भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंनी किती सोसायचं आमच्या क्षेत्रात असते तर ते संत झाले असते। भगवानगडावरून नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। नामदेव शास्त्री हे संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत। नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी, दीपक केदार यांची टीका। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर। प्रसाद पुरंदरेंच्या थिएटर अकॅडमीच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकत्र। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नाचं प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना। दरेकरांच्या आरोपांनंतर राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना। सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4892 रुपयांच्या हमीभावानं खरेदी होणार। ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांची कारवाई। काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदावर निवड करण्यात आली होती। वरची फळी ढेपाळल्यानंतर हार्दिक पांड्या, शिवम दुबेनं तारलं भारताचं इंग्लंडला 182 धावांचं लक्ष्य। हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेची प्रत्येकी 53 धावांची खेळी।